आपले बाप आज तर विचार बी नव्हता केला की आमच्यासोबत असं काय होईल म्हणून. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी मला अर्जंटमध्ये अकोल्याला जाणं होतं. मॅडम म्हणे तू प्रॅक्टिकल कॉलेजला देतं का, मी तुझ्या घरी येऊन प्रॅक्टिकल घेऊन जाऊ. मग मी मॅडमच्या 100 रुपयाच्या पेट्रोलचा विचार करून डायरेक्ट आलो कॉलेजले. म्हणजे आता कसं एकदा कॉलेजला तोंड दाखवलं की डबल दाखवायचं काम नाही. मग याच सुखात 10ची पाणीपुरी खाऊन घरी रवाना झालो. मग एक झोप काढून मी माय काका रात्री चाललो होतो गोंधळवाडीला, पण पाथरूच्या घाटात पडली ना आमची गाडी बंद. मग काका म्हणत घाटात थांबल्यापेक्षा घाटाच्या खाली एक पेट्रोल पंप आहे तर ते जाऊन पाहू कोणी भेटते का. मी तर काही बोललोच नाही, माई पहिलेपासून फाटेलच होती. मी म्हणलं काका म्हणतील ते पूर्वच दिशा. मग पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर हा दा म्हणे मी तुझ्या लय मोठा फॅन आहे. तुम्ही म्हणलं फुकट पेट्रोल टाकून देता का. मजा आहे. तो म्हणे ए भाऊ एवढा बी मोठा फॅन नाही मी तुझ्या. पोट्यावर मजाकीचा विषय सोडा, पण दादानं आपल्याला गाडी सुरू होईस तर लय मदत केली. दादा म्हणे तुम्ही बसा तो आपण मेकॅनिकलले फोन लावून पाहू. मग त्या दादानं पाणी गिनी पाजलं. मग हार्ड ऑन म्हणे थांबा म्हणे लहान लेकराच्या बच्ची बात नाही, मी चालू करून दाखवतो. मग रात्रीचे 8:45 वाजता आम्ही 4 जण पेट्रोल पंपावर येळीचाळी करू राहिलो. या म्हणलं मालकानं सीसीटीव्हीत पाहिल्यावर यायला काढून नाही दिलं पाहिजे. पण पोट्ट्याचं कसं राहते, पोट्टे जर गप्पा करायला बसले किती जरी टेन्शन असला ना माणसाला तर ते डायरेक्ट गायब होऊन जाते. मग लय वाट पाहिल्यानंतर मेकॅनिकल बी आलता. मग त्याने एका झटक्यातच गाडी चालू केली. म्हणे तुमच्या गाडीची बॅटरी उतरली होती. मी म्हणलं काकाला उद्यापासून गाडीची चार्जिंग करून ठेवत जा. पण जाऊ द्या पोट्ट्या, अशा गोष्टी माणसाला अनुभव देऊन जात असतात. पण भावांना ओळख नसूनही या दादानं आपली खूप मदत केली. या दादासाठी नक्कीच एक लाईक करा आणि पोट्ट्यावर एकदा फॉलो बी करून घ्या, कारण आपली डबल जर गाडी बंद पडली तर मी स्टोरी टाकून तुम्हाला सांगून द्यात जाईल. पोट्ट्यावर आजचा दिवस तर मी जिंदगीत विसरणार नाही. तुम्ही बी विसरू नका, लाईक आणि फॉलो करून घ्या.